नमस्कार, शिवशाही मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक गीत गायलं। त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात तसेच राजकीय घडामोडीत सध्या तरी आपल्याला बघायला भेटत आहे। हे गीत ज्यावेळेस व्हायरल झालं त्यानंतर शिवसेनेच्या वतीने मनमाड पोलीस ठाणे तसेच अजून काही ठिकाणी कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच तुम्हा सर्वांना माहित आहे की मुंबई येथील कुणाल कामरा यांचा स्टुडिओ सुद्धा फोडण्यात आलेला आहे। इतकंच काय तर हे जर गुन्हे सिद्ध झाले जे की आता कुणाल कामरा यांच्यावर लावलेले आहेत, हे जर सिद्ध झाले तर कुणाल कामराला एक साधी शिक्षा सुद्धा होऊ शकते। ही बाजू एकीकडे आहे, परंतु आता जर आपण दुसरी बाजू पाहिली तर कुणाल कामराला सोसायटी समाजातून फक्त भारतातूनच नाही तर भारताच्या बाहेरून सुद्धा पैशाची मदत केली जात आहे, भेटत आहे। कुणाल कामराला देश विदेशातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे। एकीकडे कुणाल कामरावर माफीसाठी दबाव टाकला जात आहे, त्याच वेळेस कुणालच्या कायदेशीर लढ्यासाठी अख्ख्या जगभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे। फक्त पाठीमागच्या 2 दिवसात त्याच्या खात्यामध्ये तब्बल 4 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे। कुणालने महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया महाराष्ट्र तसेच भारतासह इतर देशातील कुणालचे काही चाहते सुद्धा व्यक्त करत आहेत। याच वेळी कुणालचा कायदेशीर लढा अधिक बळकट करण्यासाठी जगभरातून कुणालचे जे चाहते आहेत त्यांच्याकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू आहे। या मदतीच्या रूपात पाठीमागच्या 2 दिवसात कुणालच्या खात्यात तब्बल 4,07,80,000 इतकी रक्कम जमा झालेली आहे। ही रक्कम तसं पाहायला गेले तर खूप मोठी रक्कम आहे। कुणाल कामराच्या यूट्यूब अकाउंटवरील व्हिडिओ खाली जे कमेंट आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी असं लिहिलेलं आहे की आम्ही कुणालला पैसे पाठवत आहेत। भारतातल्या बऱ्याचशा लोकांनी 400 रुपयापासून ते 10,000 रुपयापर्यंतची मदत कुणाल कामराला पाठवली आहे। केवळ भारतच नाही तर कॅनडा, ब्रिटन, अमेरिकेमधून सुद्धा कुणाल कामराला मोठी मदत केली जात असल्याचं आपल्याला दिसत आहे। कुणाल कामरा याने गायलेल्या विडंबन गीतावरून राजकीय वातावरण तापलेले असताना आता या प्रकरणामध्ये प्रसिद्ध म्युझिक कंपनी टी सिरीज यांनी सुद्धा उडी घेतलेली आहे। टी सिरीजने कुणाल कामराला नोटीस पाठवली असून आपला मालकी हक्क असलेलं गाणं कुणालने परवानगीशिवाय वापरल्याचा ठपका टी सिरीजने ठेवला आहे। या दाव्यावर कुणालने आपल्या एक्स अकाउंटवरून प्रतिक्रिया नोंदवली आहे। कुणाल कामरा त्याच्या एक्स अकाउंटवरती जी पोस्ट केलेली आहे त्या पोस्टमध्ये असं म्हणतोय की नमस्कार टी सिरीज, तुम्ही चमचागिरी करणं बंद करा। पॅरोडी आणि सटायर हे कायदेशीररित्या फेअर यूज अंतर्गत येतात। मी तुमच्या गाण्याचे मूळ बोल किंवा संगीत वापरलेलं नाही। जर तुम्ही हा व्हिडिओ काढला तर प्रत्येक गाणं म्हणजे ज्या गाण्यावरती डान्स व्हिडिओ काढलेले असतील ते सर्व काढावेत। सर्व डिजिटल निर्मात्यांनी याची नोंद घ्यावी। त्याचबरोबर कुणाल कामरा याने लोकांना सुद्धा अशी विनंती केली आहे की हा जो व्हिडिओ आहे तो डिलीट होण्यापूर्वी किंवा काढण्यापूर्वी तो डाउनलोड करावा, बघावा। कुणाल कामरा यांनी शेवटी असं लिहिलेलं आहे की सूचना टी सिरीज, मी सध्या तामिळनाडू या ठिकाणी राहतो। मित्रांनो, या एकंदरच पोस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं? ज्या पद्धतीने सध्या या व्हिडिओला घेऊन सध्याचं महाराष्ट्रातलं राजकारण तापलेलं आहे आणि हे वातावरण तापलेलं असताना कुठला तरी एक यूट्यूबर स्टँड अप कॉमेडियन आणि त्याला ज्या पद्धतीने लोकांचा, प्रेक्षकांचा किंवा त्याचे जे चाहते आहेत त्या चाहत्याकडून अशा पद्धतीने जवळपास 4 कोटीपर्यंत ही आकडेवारी आहे आणि इतकी मोठी रक्कम एका यूट्यूबर किंवा स्टँड अप कॉमेडियनला भेटते, याबद्दल तुमचं काय मत आहे, तुमच्या काय भावना आहेत ते आम्हाला या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।